आता जसं लग्न रजिस्टर करणं महत्वाचं आहे तसं लग्न मोडत असताना काही कारण देणं गरजेचं आहे का आणि प्रामुख्याने काय कारणांसाठी तुम्ही डिवोर्स मागू शकता? जर म्युच्युअल कन्सेंट असेल तर त्याच्यासाठी कारणांची गरज नाही आहे. इनकम्पॅटेबिलिटी, टेम्परामेंटल डिफरन्सेस इज युजली द रिझन्स आम्ही साईड करतो पिटिशनमध्ये. सो म्युच्युअल कन्सेंट हे जे त्याचं बिटवीन हजबंड अँड वाईफ जे तुम्ही अग्री करता, कन्सेंटनी करता, त्याच्यात कोर्टाला जाऊन दुसरं काही कारणाची गरज नाही आहे एक्सेप्ट फॉर ॲज अ सेड इनकम्पॅटेबिलिटी और टेम्परामेंट. बट जर एक बायको तयार नाही आहे नवऱ्याला डिवोर्स द्यायला आणि नवऱ्याला वाटतं की नाही तिने मे बी स्ट्रे केलंय रिलेशनशिपमध्ये और मोर ऑर लेस त्रास दिलाय मानसिक, तर मग त्याला रिझन्स दॅट यू ग्राउंड्स जे आपण म्हणतो अंडर द लॉ या कारण जे आपल्याला लॉ आणि कायदे डिपेंडिंग ऑन विच ऍक्ट इज ऍप्लिकेबल आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे क्रुएल्टी, अडल्टरी जे आपण म्हणतो क्रूरता. अडल्टरी वुड बी अडल्टरी म्हणजे एकमेकां कोई cheating on each other basically. yes yeah third person. so that मग अबॅन्डनमेंट म्हणजे त्याला लिगल टर्म आहे डिझर्शन. अबॅन्डनमेंट म्हणजे कोणीतरी तुम्हाला जस्ट से वेदर इज द हजबंड और द वाईफ एक कोणीतरी सोडून गेलंय, 2 वर्ष माहीतच नाहीये कुठे गेलेत, लिटरली जस्ट अबॅन्डनमेंट. दॅट इज अनदर रिझन. असे बरेच आहेत, इवन इन्क्लुडिंग सम मेंटल डिसऑर्डर्स और venereal diseases आपण जे म्हणतो दॅट ॲज वेल. सो असे क्रायटेरियाज आहेत अंडर विच यू कॅन अप्लाय, डिपेंड्स ऑन व्हॉट इज ऍप्लिकेबल टू इच. आणि ते तुम्हाला सिद्ध करावे लागतात जर एखादा पार्टनर तुम्हाला डिवोर्स देत नसेल तर. येस, तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं. सो मग हे पुरावे कसे गोळा करायचे? कारण हे नाजूक आहे. हो, म्हणजे जर ती क्रूरता एखाद्या बेडरूम मधली क्रूरता असेल तर ती तुम्ही कशी सिद्ध करणार, तर पुरावे कसे गोळा करायचे? सो त्याच्यात मग तुमचे हल्ली बिकॉज व्हॉट्सॲप मेसेजेस जे आहेत म्हणजे व्हॉट्सॲप मेसेजेस हे पुरावे मानले जातात. हो, मानले जातात. ऑफकोर्स ते प्रॉपर तुमचं फोन ते सगळं प्रॉपर कंडिशन मध्ये पाहिजे, बट आहेत नाव इट डज काउंट. देर इज ऑल्सो विटनेसेस, म्हणजे सपोज फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, म्हणजे कोणी खूप तापट असेल आणि यु नो गाली किंवा जस्ट नॉट टॉकिंग प्रॉपरली जे काय असेल आणि काही इन्सिडेंट घटना अशी काही झाली असेल कोणाच्या समोर, अँड ॲज लॉंग ॲज ते व्यक्ती तुम्हाला रेडी आहेत कोर्टात येऊन साक्ष द्यायला. सो इवन दॅट फोटोज, जर फिजिकल व्हायलन्स असेल आणि कोणी काही केलं असेल तर फोटोज त्याचे घेऊन ठेवणं, हे सगळे आर युजली व्हॉट वी आय वुड से एव्हिडन्स म्हणून जे असतं, हो ते अटॅच करतो.